तुम्ही डिंक बद्दल ऐकलं आहे का? हो, डिंक, DINK, डबल इन्कम नो किड्स. म्हणजे आजकालचे जे नवरा बायको जे दोघं पैसे कमवतात पण त्यांना मुलं बाळं नकोय, म्हणजे इन्कम डबल पण मुलं बाळं नको. आता तुम्ही म्हणाल की अरे हे कसं काय? कदाचित ही गोष्ट तुमच्यासाठी खूप नवीन असेल, पण आजकाल मेट्रो सिटीज मध्ये ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न असू शकतो, म्हणून आपण त्याच्यावरती कोण किती चुकीचं काय बरोबर त्याच्यावरती आपण डिबेट नाही करणार. बट हा फक्त डिंक बद्दल काय ते मी आज तुम्हाला थोडं सांगणार आहे. पण आपण बघूया की याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत, म्हणजे काय चांगल्या गोष्टी आहेत आणि काय वाईट गोष्टी आहेत. तर जे डिंक कपल असतात त्यांना फायनान्शियल फ्रीडम हवं असतं, त्यांना एकमेकांसाठी वेळ हवा असतो, त्यांना वर्ल्ड ट्रॅव्हल करायचं असतं, त्यांना घर घ्यायचं असतं, फॅन्सी गाड्या घ्यायच्या असतात, लक्झरी लाईफ जगायची असते, तर ते हे चूज करतात. त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी नको हवी असते, त्यांना एखादं मूल वाढवणं, त्यांच्या शिक्षणावरती त्यांना वाढवण्यासाठी, त्यांना मोठं करण्यासाठी पैसे खर्च करणं त्यांना आवडत नसतं कदाचित, म्हणून ते डिंक चूज करतात. हे झाले प्रोज. आणि कॉन्स मध्ये तुम्ही म्हणू शकाल की याचे दुष्परिणाम किंवा वाईट गोष्ट काय. तर वाईट गोष्टी म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही म्हातारे होऊन जाल तर कदाचित तुमच्या सपोर्टसाठी कोणी नसेल, तुमचा सांभाळ घेण्यासाठी कोणी नसेल. पण लहान बाळ जे सुख देतं ते सुख दुसरं कशातच नाहीये. जेव्हा तुमचा मुलगा मुलगी तुम्हाला वडील किंवा आई म्हणून हाक मारतात त्याच्यासारखं दुसरं सुख कुठंच नाहीये. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला लागतात, त्यांना चालताना तुम्ही बघतात, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. जेव्हा ते पहिल्यांदा आई किंवा बाबा म्हणतात त्याच्यासारखं सुख दुसरीकडे कुठंच नसतं. पण अगेन आय कॅन से दिस की इट्स अन इंडिव्हिज्युअल चॉईस. तर आय एम नॉट ब्लेमिंग इफ यू आर डुईंग डिंग और इफ यू आर पॅरेंट्स, इट्स युअर पर्सनल चॉईस. बट मला हे खूप फॅसिनेटिंग वाटलं की अरे असं पण काही चाललंय, मला माझ्यासाठी पण हे नवीनच होतं, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तुम्हाला काय वाटतं, डिंक कपल्स हे सेल्फिश आहे की इट्स अ न्यू वे ऑफ लाईफ? कमेंट करून मला नक्की सांगा.